श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात खूप सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या हिंगोली जिल्ह्यातील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी दिलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. अनुभव सांगायचा ना ताई? बरं बरं. नाव सांगायचंय का? नाव नाही सांगायचं, जिल्हा सांगते ताई. बरं बरं चालेल, सांगा जिल्हा. हिंगोली जिल्हा. हिंगोली. हा. बरं. कसे आला स्वामींच्या सेवेत तुम्ही? किती दिवस झाले? 2-3 वर्ष झाली ताई. अरे वा. हा हा. म्हणजे कोणाच्या मार्फत आला का कशा आला? आमच्या अगोदर आई वडिलाच्या आलो, मग पुन्हा बहिणीकून जास्त आलो. हा हा. अरे वा. म्हणजे तुमचे आई वडील स्वामीचे भक्ती करत होते का? हो ना ताई. हा हा हा. अरे वा. मग सांगते मी ताई तुम्हाला अनुभव. हो हो सांगा ना. कशा काय काय आले अनुभव? हो. शिवरात्रीच्या दिवशी ताई. आता गेलेली पाठीमागचे? नाही नाही, अगोदर हे मला माहिती नव्हतं सांगायचं. हा हा. तर मग 2 वर्ष झाले ताई. पहिले शिवरात्रीला सकाळी सकाळी 4 वाजता जाग आला. अरे वा. हा. ते दररोज येत का त्याच दिवशी आली होती फक्त? त्याच दिवशी आली ती शिवरात्र. अरे वा. हा तर मग असं झोपच येईना हा 4 वाजता. हा. आणि पुन्हा मला 3 जण म्हणजे ह्याच ठिकाणी बसायचं शेणानं सारेव. कोण म्हणाले? म्हणजे असे स्वप्नद्वारी म्हणजे हा ताई. हा हा. म्हणजे तुम्हाला स्वप्न पडलं? हा. मला ह्याच ठिकाणी बसायचंय. अरे वा. तिघे जण होते का? हा 3 जण होते. शेण सारेव म्हणजे मी 4ला गेले, शेण आणलं ताई, सारिलं. अरे वा. हो ब्रह्मा विष्णू महेश. हो किती छान ताई. हा. हो. मग पुन्हा नंतर देवाला जाऊ लागले. शिवरात्र होती, हा पौर्णिमा होती त्याच दिवशी. हा हा. मग माझी मुलगी आणि मी जाऊ लागलो. हा. हो. मग तिथं जाता जाता देवाचं दर्शन करायच्या अगोदरच आपल्याला नागनाथानं दर्शन अलीकडेच दिलं रस्त्यावर. अरे वा. हा हा. महाशिवरात्री दिवशी किती हा. छान. महाशिवरात्रीच्या दिवशी हा ना हा ना. चांगला काळ होता. खूप ठोकर होता. साप मुलीला दिसला, मग मुलीला धरलं, मग त्यानं फडी काढली समोरून. हा हा. मग समोरून फडी काढली, मग दर्शन घेतलं आम्ही. अरे वा. कवचितच तुरळकच लोकांना महाशिवरात्री दिवशी दर्शन घडतं. मग दर्शन दिलं, दर्शन घेतलं, मग आम्ही समोर गेलो, देवाला पाणी ते टाकलं, समोर आलो. मग पुन्हा नाही दिसला त्या ठिकाणी. हा हा. अरे वा. आता तुमचं दर्शन घडलं म्हटलं ना तर ते त्याच्या मार्गाने निघून गेलं असेल. हो. हा हा. मग पुन्हा स्वप्नाद्वारी ताई 3 असे रेषा ओढून, आपण कसे असे 3 रेषा ओढतो लेकरं खेळायसाठी भीतीचे कशाच्या पण. हा हा. मग तशा 3 रेषा मला 3 घरं मला असे स्वप्नाद्वारी म्हणायचे, तुझ्यासाठी ही जागा रिकामी आहे. अरे वा. हा. मग रिकामी म्हणल्या ना, मग मी त्या स्वप्नाद्वारीत मग उठले, बघायचं कुठंच काही नाही ना. हा हा हा. मग उठले, मग असं नवं बांधकाम असतं ना इटीचं. हा हा. मग म्हातारे बापू आले. हा. मग ते नवं बांधकाम मला फिरून चौकड आणलं नव्या बांधकामानं. अरे वा. म्हणजे आजोबा आले का? आजोबा आले आणि आजोबानं मला ते अगोदर 3 जागा रिकाम्या दाखिल्या. हा हा. आणि मग नवं बांधकाम असते ना इटीचं हे केलेलं, पाणी मारलेलं होते, हा हा हा. तशा बांधकामात नेलं मला आजोबानं. हा. मग तिथं दाखवलं, चौकट फिरवलं. मग तिथं पुन्हा आणखीन तिथून निघालं की आजीमाय भेटले. हा हा. अरे वा. आणि मग मग तुम्हाला दाखवलं का ही जागा आहे म्हणून तुमची? हा. तर मग ती जागा आहे म्हणून दाखवलं, तर ताई माझं खूप छान झालं. अरे वा. हो. मग पुन्हा आणखीन ते झालं. हा मग आणखीन स्वप्नाद्वारी सांगितलं, हा मला 5 किलो ज्वारी दिली. हा हा. म्हणजे तुम्हाला स्वप्नात मागितलं का? मला दिलं स्वप्नामध्ये. हा हा हा. ज्वारी 5 दिली. किलो अरे वा. ज्वारी दिली आणि 5 किलो ज्वारी दिली. आणि पुन्हा मला म्हणले, ही ज्वारी तू विकू नको, मीच तुला विकून दिलंय. हा हा हा. बापरे. त्यानं स्वतःचं विकलं आणि मला दिलं. अरे वा. बघा तुमच्यासाठी. बरोबर आहे ताई. हा.
स्वप्नदारीच झालं हे पण असं. हा 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 म्हणजे तुमच्यासाठी त्यांनी ज्वारी दिली तुम्हाला. हा, आणि ती ज्वारी दिली आणि मला म्हणले तू विकू नको ही 5 किलो दिली तर. हा हा हा. आणि ज्वारी दिली, मग मला शिरा करायचं समजा, तर शिरा दिला डबा भरून. अरे वा. शिरा दिला आणि शिरा मग पुन्हा एका मोठ्या मामानं खाल्ला, कोण्या पण हा हा हा. खाल्ला आणि थोडा डब्यात ठेवला मला. हा. हो. अरे वा. मग मग त्याच्यानंतर पुन्हा माझ्या डाव्या पायापाशी पिवळं जरत एवढं मोठं पिवळ्या लुगड्याची आई. आळी. आई आई आपली आई, स्वामी आई. हा हा हा. आणि असं आपले मेते असतात ना, हा. त्या मेत्या माझ्या डाव्या पायापाशी माझा पाय दुखू लागला बघा ताई. हं. त्या पायापाशी सोडलं ते गठोडं. हं. हा, आणि तू भिवू नको म्हणली मला. अरे वा. हो. मग तुमचा पाय राहिला का दुखायचा मग? माझा पाय राहिला ना ताई. अरे वा. हो. म्हणजे स्वामींनी लगेच चमत्कार केला ताई. हो. आणि मग पुन्हा आणखीन ते मोठं वडाचं झाड असतं ना ताई, हं. त्याच्या खाली असं पाणी, त्या मुळ्या सगळ्या दिसायच्या उघड्या. अरे बापरे. हा. आणि त्या मुळ्याच्या याला झोका बांधलेला वरी झाडाला. हा. वरच्या पारंब्याला. हा, ते वडसेत्रीचं झाडकाचं म्हणतात ना, हा हा. त्या झाडाला हा हा. झोका बांधलेला. आणि झोक्यात एक मुलगी कुमारिका. हा. आणि मग मला म्हणायची ये तू भिवू नको. हा हा हा. आणि मग सोबत पुन्हा एक मोठी स्वामी आई जवळ. अरे वा. हो. पुन्हा मग दमन ये म्हणायचं. मग मला भीती वाटते म्हणून मी म्हणाय नका मी येत नाही, ये म्हणले तुला यावंच लागतं. मग मी गेले समजा त्या जागेवर झोक्यापाशी. हा. हो, जाऊन दर्शन घेतलं मी. हा. हो. अरे वा. आणि मग पुन्हा आणखीन जेवायला आणखीन दुसऱ्या 2 जणींना आणून दिलं बघा मला ताट भरू. अरे वा. हो. सगळं ताट असं पद्धतशीर जेवायला आणून दिलं. हा हा हा. तर मग तेच मी विचारलं माझ्या बहिणीला, म्हणजे माय मला काही हे होत नाही, मी तू आल्याशिवाय करत नाही म्हणलं अनुभवशीर. हा हा हा. स्वामींनी दर्शन देणंच खूप महत्वाचं आहे. आणि त्यात तुमचं म्हणजे तुम्ही आता स्वतः तुम्ही स्वामींच्या सेवेत आल्यापासून तुम्हाला समजलं असेल की पहिली परिस्थिती कशी होती, आता कशी झाली. समजलं ताई. मला असं कशातच स्वामीनं सगळं भरपूर दिलं. अरे वा. मग अशीच पूजा करायला बसली एक दिवस घरी. हा. मग पूजा करताना आपण ते फुलं होतं ना स्वस्तिकचे पांढरे, हा हा. आणि आपली अन्नपूर्णा देवी मंदिरात आहे आपल्या देवपाटामध्ये. हा हा. त्या फुलावर स्वामीच्या खालच्या आपली आरती लावलेली असते ना, त्या आरतीहून त्या फुलावर दिवा लावलेला. अरे वा. मग त्याच्यानंतर आणखीन झाड येतं फुलाच्या दारामध्ये. हा. मग फुलं तोडाय गेले तर असं त्याच्यातून आवाज आला, श्री स्वामी समर्थ. अरे वा. म्हणजे तुम्ही स्वतः ऐकला तो आवाज? संध्याकाळी 6च्या वेळेला दिवा लावणीच्या. अरे वा. आणि मग मी बाहेर येऊन बघायचं, कोणी म्हणाले काय की म्हणलं ना कोणी लावला असेल तर बघायचं, कुठंच काय नाही. बापरे. काय पुन्हा आणि दुसऱ्या सोमवारी म्हणा की गुरुवारी म्हणा आणखीन 2 रोजाला मग पुन्हा आणखीन घरामध्ये ऐकू आले ते तारक मंत्र आपला. बापरे. ताई तारक मंत्र ऐकू आले ताई. तर मग पुन्हा वरी गेले, सलापावर गेले, मला कुठं चालू आहे काय की म्हणाले. हा हा. कुठंच नाही. आणि आपण असं अंग टाकलं तरी मग असा आवाज आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सारखा आवाज यायला. अरे वा. म्हणजे घरात स्वामींचा वास आहे आणि त्याचबरोबर आवाज येतोय म्हणजे स्वामी तुमच्या आसपासच होते ताई. मग तसा आवाज यायला मला, तर मी म्हणाली मग हात जोडेन, मग मी बसली. हो. मग म्हणलं श्री स्वामी समर्थ मला भेटले म्हणलं माझ्या जागेवरच. हो ना हो ना. तुमच्या घरात स्वामींनी आवाज तुम्हाला ऐकवला, त्याचबरोबर तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दर्शन दिलं. हो, भरपूर दर्शन दिलं ताई. हो ना. आणि प्रत्येक जेव्हा जेव्हा तुम्हाला दर्शन दिलं तेव्हा तेव्हा तुमच्या परिस्थितीत बदल झालाच ताई. बदल बी झाला आणि मी जसं म्हणलं तसं स्वामी माझं ऐकाय देत ताई. हा हा. म्हणजे कसं, म्हणजे थोडं सांगता का काय म्हणाला होता तुम्ही? म्हणजे घरातील काही अडचणींसाठी बोलला का स्वामींना? म्हणजे अडचणी नाही ताई, माझी बहीण बोलती शिवकन्या तावरेची. हा हा हा. अरे वा. हा हा. हा, तेच अनुभव शेअर करते ना ती. हो हो. त्यांनी केलाय भरपूर वेळा. हा, तेच ना. दुसरी अडचण काहीच नव्हती ताई. मी अशी सेवेमध्ये लागत मला हे अनुभव दिले स्वामीने. हा हा. अरे वा. स्वामींचे आलं ना ताई की खूप फरक पडतो घरामध्ये, घरातील लोकांमध्ये. तुम्हाला म्हणते ना, माझी बहीण म्हणते ना आम्ही सगळे एकत्र झाल्यावर बोलूत म्हणून. हो हो हो. बोलल्या होत्या त्या.
मग त्याच्यामुळे तिला म्हणलं आपण ताईला करूच म्हणलं तू होईस आज. हा हा हा. त्या ताई मागच्या अनुभवातच बोलल्या होत्या. माझ्या बहिणीला पण भरपूर अनुभव आल्यात. मी तिकडे गेल्यानंतर पुन्हा मग एक दिवस रात्री 12च्या अंदाजात समजा दुसरे कोणीच नाही, आमचे बाबाच काय म्हणायत मला, हा. ए पोरी मला उपमा दे ना, ए पोरी मला उपमा करून दे ना. अरे वा. म्हणजे त्या रूपामध्ये स्वामींनीच तुम्हाला आवाज दिला ताई. म्हणजे आमच्या बाबानं आज जसे आवाज देतात का हा हा तसा आवाज दिला. हा. हो. खूप लोकांना ताई असंच म्हणजे त्यांच्या जवळच्याच लोकांच्या आवाजात दर्शन देतात ताई. हो हो. खूप मला छान छान असं केलं बघा स्वामींनी ताई. हो. नाही, खूप छान छान अनुभव आल्यात ताई तुम्हाला. आणि स्वामींच्या सेवेत आलं ना की खूप सुंदर सुंदर अनुभव येतात. प्रत्येक वेळी स्वामी शक्ती ही नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असते. हो हो ताई. तर मग तेच मला असं करू वाटेना गेलं तर माझी बहीण म्हणली तू कर म्हणली, काही घोर नाही म्हणली, मी हे तुझ्यासोबत चल म्हणली. त्यात काय घाबरायचं हो ताई. मला कसं ताई तेवढं शिक्षण ते नाही ना, त्याच्यामुळे मला सुधरत नाही ना. अहो 75-88 वर्षाच्या आजी आहेत त्या अनुभव शेअर करतात. हो ना. आणि त्यांचं काही शिक्षण झालेलं नाही, काही नाही, पण तरी पण आणि पुन्हा आम्ही असं निघता असे म्हणलं ना स्वामी चला आपल्याला बाहेर फिरायला जायचं, हा. तर मग मला भेट देतात ताई कुठं पण. अरे वा. दिवसातून एक वेळेस तरी भेट देतात मी म्हणली. हा हा. म्हणजे तुमच्या स्वतःच्यामुळेच आला का स्वामी सेवेत? हा, त्यांनी सांगितलं वडील पण. अगोदरच आलते, मग आता जास्त सांगितलं बहिणीनं, पण अगोदर थोडी थोडी आले होते, आता जास्त 11 माळीच करायला जप. हा हा हा. हा. अरे वा. म्हणजे तुम्ही आता सगळ्या बहिणी एका जागेवर आला का? हा, आता एका जागेवर आलं. अरे वा. मग स्वामीला म्हणलं ना, स्वामी चहा घ्यायला या. हा हा. स्वामी पाठवून देतात कोणला तरी. अरे वा. म्हणजे असं किती वेळा झालंय तुमच्या बाबतीत? खूप वेळा झालं ताई, म्हणतो आता सांगावं म्हणलं ताईला अनुभव. हा हा. हो. खूप छान छान अनुभव असतात स्वामींच्या सेवेत. आणि असं एखाद्या वेळेस इतकं छान वास येतोय आपण मग त्या घरामध्ये. म्हणजे घरात स्वामींचा वास असला म्हणजे स्वामी घरात आले की असं म्हणजे त्यांच्या अंगाला चंदन असतं ना, हिना असतं, त्याच्यामुळे त्यांचा सुगंध हा घरात दरवळणारच आहे. असं एकदम मोगऱ्याच्या फुलासारखं येते कधी कधी. हा हा हा. हो. अरे वा. स्वामींचा वास आहे तुमच्या घरामध्ये ताई. स्वामी साक्षात तुमच्या घरामध्ये आहेत. चालेल ताई. स्वामीमुळेच आहे. हा. स्वामीमुळेच आहे ताई सगळं हे. हो ना, हो ना. स्वामी एकदा एखाद्याच्या आयुष्यात गेले ना की खूप छान छान अनुभव देत असतात. प्रत्येक वेळी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. केंद्रात जायचं झालं ना ताई, स्वामीने जर मला बुद्धी दिली तरच मी स्वामीकडे जाते, जवळ असून पण जात नाही मी. अरे वा. मग तेच आहे ना, स्वामींच्या सेवेत स्वामींच्या इच्छेशिवाय नाहीच माणूस कोणी जाऊ शकत. त्याने बोलिलं की असे लवकर जाऊन येते, मग दिवसभर घरी बसते पण जात नाही ना. हो. चालेल. खूप छान अनुभव आहेत ताई. श्री स्वामी समर्थ ताई. चालेल ताई, मी तुमचे अनुभव शेअर करते. हा. हो करा. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खूप सुंदर या ताईंचा अनुभव होता. चला तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.